चारवा जगाला शांतीचा संदेश देणारे जागतिक शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती चारवाक वन येथे प्रचंड हर्षोल्लासात संपन्न झाली. बुद्धमूर्तीचा परिसर विजेच्या दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला होता. सकाळी नित्याप्रमाणे वंदना झाली आणि सायंकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रबोधन सत्राला राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश मेश्राम यांचे प्रमुख मार्गदर्शनपर प्रबोधन झाले. कितीही विद्वान व्यक्त्याचे भाषण आयोजित केले तरी सांगितलेली बौद्ध धम्म तत्त्वे अल्पकाळच लक्षात राहतात. त्याला चिरत्व यावे आणि बौद्ध धम्म जनसामान्यांपर्यंत जावा म्हणून बौद्ध धम्म प्रचार पत्रिका प्रकाशित करून वितरित करण्यात येते. सन 2024च्या बौद्ध धम्म प्रचार पत्रिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ही पत्रिका उपस्थित असलेल्या सर्वांना वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी पोलीस अधिकारी आनंद भगत, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, दलित मित्र पुरस्कार प्राप्त ST भगत, नारायणराव क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती BG राठोड पुसद, नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष तायरखान पठाण, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राजेश ढोले, पत्रकार कैलास श्रावणे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भात प्रचंड उष्णता तसेच अवकाळी पावसाचे वादळी वातावरण असले तरी उपस्थिती मात्र नेहमीप्रमाणे बहुसंख्य होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले समता मंचचे विश्वस्त गोवर्धन मोहिते यांनी तर संचलन यशवंतराव देशमुख यांनी केले. चारवाक वनाचे संस्थापक ॲडव्होकेट अप्पाराव मैंद यांच्या आभार प्रदर्शनाने जयंती कार्यक्रमाची सांगता झाली. त्या धम्माच्या विचारांनी त्या जगाला एक दिशा दिली. प्रज्ञाशील करुणा, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि विज्ञानवादी विचार, ज्यामध्ये कुठलेही कर्मकांड नाही, चिकित्सा करण्याची संधी आहे. आणि मी म्हणतोच ते खरं नाही तर तुम्ही त्याचा विचार करा, आचरण करा, त्याची चिकित्सा करा आणि मगच त्याला स्वीकारा, असं अतिशय साध्या भाषेत सांगणारा जगातला अलौकिक धम्म म्हणजे बुद्ध. परंतु काय झालं, मागील अनेक वर्षापासून बुद्ध विचारांचे अन्वय असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1956 मध्ये त्या देशातील शोषित पीडित समाजाला हा धम्म दिला आणि या धम्माच्या माध्यमातून जो शोषित पीडित खचलेला समाज होता त्याला जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग मिळाला. कारण या देशामध्ये वर्ण व्यवस्था होती आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये 5000 वर्षापासून येथील माणसांना माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नव्हता. जिथे मुंगीला साखर, गाईला भाकर, कुत्र्याला भाकर, पण माणसाची सावली सुद्धा आम्हाला चालत. त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे नेहमीचे मित्र माझे सहकारी ST भगत साहेब आणि आनंद भगत साहेब, हे दोन्ही भगत ते माझे भगत आहेत आणि त्यामुळे त्यांचे आभार काय मानावे, मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे तायरखान पठाण या ठिकाणी येतात, आपण सर्व या ठिकाणी येतात. विशेषतः हळूहळू या ठिकाणी महिला येऊ लागले नाही, त्या ठिकाणी बरीच उपस्थिती आहे. आमचा रिवाज असा आहे की प्रथा अशी आहे, आम्ही अवतरण देत नसतो किंवा पत्रिका घरी येऊन देत नसतो आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपवर निमंत्रण देतो आणि असं सर्वांकरता आमचं निमंत्रण असते. त्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला. मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आल्या, त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे. विशेषतः आमचे नारायणराव हे आमचे एक मित्र आहेत, फार जुने समाजवादी पक्षापासून ते आणीबाणी पूर्वीचे नेहमी येतात. हे आले जिल्हा परिषद या शिष्याच्या माध्यमातून 40 शिष्यांना धर्मचक्र प्रवर्तन दिन
धम्मचक्र प्रवर्तन बुद्धाने केलेलं आहे. बाबासाहेब प्रकर्षाने हा विषय मांडतात की मला नव धम्मचक्र प्रवर्तन करायचं. आम्ही त्याचा बऱ्याच ठिकाणी नव धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी केलं 14 ऑक्टोबर 1956 ला. त्यानंतर डिसेंबर मध्ये बाबासाहेब आमच्यातून निघून गेले. त्यापेक्षा मोठं दुःख आमच्यासाठी पण जगासाठी असू शकत नाही. जगासाठी यासाठी म्हणतोय की बाबासाहेब म्हणायचे मला आणखी काही दिवस मिळाले तर मी या देशाला बुद्धमय करेन. नव्हे या जगात भारतीय बुद्धत्वाचा ठसा उमटवेल. आणि अंतराष्ट्रीय बोलतो की बाबासाहेबांना अपेक्षित होतं की या भारताला बुद्धमय करेल. बाबासाहेब त्यापुढे म्हणतात की या जगाच्या पाठीवर भारतीय बुद्धत्वाचा मी ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. किती भारतीय बाबासाहेबांची. आता बाबासाहेबांची धम्मक्रांती बघा. 1935 मगाशी मी विषय हा छेडला की 1935 ला बाबासाहेब आंबेडकर मी धर्मांतर करेन ही घोषणा करतात. त्यानंतर 21 वर्ष बाबासाहेबांना. आता 21 वर्षातील 5 वर्ष म्हणजे 56च्या अगोदरची 5 ते 6 वर्ष अत्यंत महत्वाची आणि मोलाची आहेत. ज्याच्याकडे आम्ही निर्गुण कधीच बघत नाही. बाबासाहेब 1950 23 नोव्हेंबरला म्हणतात कोलंबो येथे भरलेल्या 4थ्या वैश्विक बौद्ध परिषदेमध्ये बाबासाहेब आपले विचार मांडताना म्हणतात की माझे पहिले गुरु तथागत सिद्धार्थ. TV4 न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले यांचा ग्राउंड रिपोर्ट.